आपल्या बीड नगरीमध्ये माझा भाऊ धनंजय राऊत यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम हा खूप छान अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करत आहोत। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे काका समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी आमचे सर्व रिटायर मेजर सर्व तिन्ही चारही भाऊ माझे या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बंडूजी खांडेकर, संगीताताई धसे आणि खरंच ज्यांनी असा देश सेवेसाठी पुत्र घडवला असे माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। खरंच त्यांचा मला आज मनापासून अभिमान वाटतो। आणि माझ्या समोर बसलेला माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी सर्वच परिसरातील माझे नातेवाईक, माझ्या जवळचे संबंधित, माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। खरंच वेळ खूप झालेला असताना सुद्धा आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी थांबलेला आहात। मला सांगताना आपल्याला सर्वांना सर्वप्रथम सांगायचंय, आज काही दुसरा कार्यक्रम नाही। आज देशाची सेवा करून जवळपास 24 वर्ष कशाला म्हणतात, 24 दिवस आपण घर सोडून राहू शकत नाही। असे 24 वर्ष कुटुंबाचा त्याग करून देश सेवेसाठी माझा भाऊ आज त्या ठिकाणी देश सेवेसाठी राहिलेला होता। आणि आज ती वेळ आलेली आहे, देशाची सेवा करून आज आई वडिलांची सेवा करण्याचे दिवस त्याच्यासाठी आलेले आहेत। आणि म्हणून मला सांगायचंय, माझ्या वडिलांनी सुरुवातीपासून काय काय सहन केलं, माझ्या वडिलांनी कशा कशा परिस्थितीमध्ये दिवस काढले, त्या दिवसाचं मी सांगूच शकत नाही। भाऊ आपल्याला माहित आहे, माझे वडील म्हणजे दुसऱ्याची मोलमजुरी करत होते, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत होते। अशा परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी निर्धार केला, माझा सुपुत्र मला देशाची सेवा करण्यासाठी पाठवायचा आहे। एकुलता एक मुलगा आहे। माझ्या वडिलांना खूप जण म्हणायचे, 2च मुलं आहेत तुम्हाला, 2 मुलं तर तुम्ही मुलगा तुमचा देश सेवेसाठी पाठवू नका, खूप भीती असते म्हणे, खूप काही होतंय म्हणे। पण माझ्या वडिलांनी किंतु परंतु माझ्या मनामध्ये आणला नाही। माझ्या वडिलांनी एवढं मोठं धाडस त्या मुलासाठी केलं आणि तो मुलगा आज देशाची सेवा करत 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत। माझ्या वडिलांचं कसं सांगावं ते शब्दामध्ये कमी आहे। त्याच्यानंतर माझ्या भावाने आई वडील काय असतात, बहीण काय असते, बायको काय असते, आणि मला सगळ्यात महत्वाचं मी असं विसरते, मी नेहमी म्हणते की माझं काय ऍक्सिडेंट झालेलं म्हणून। मला सर्वात महत्वाचं सांगायचंय की माझी भाऊजाई त्या कुटुंबाला, त्या माझ्या भाऊजाईने आनंदाचं म्हणजे चांगलं स्वरूप आणलं। पती घरामध्ये नसताना सासू सासऱ्याची कशी सेवा करायची, आलेल्या नातेवाईकांना कसं सांभाळायचं, कुटुंब कसं सांभाळायचं, लेकरं बाळ कसे सांभाळायचे, ही जिम्मेदारी नवरा सीमेवरती काम करत असताना त्या माझ्या भाऊजाईने स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि आज 24 वर्ष ती भाऊजाईनं माझी सेवा पूर्ण केलेली आहे। मला अभिमान वाटतोय की माझा भाऊ, मी खरंच सांगते, माझ्या भावासारखा भाऊ आपल्या सर्वांना मिळावा। माझ्या वडिलांचं कर्ज डोक्यावर असताना माझ्या भावाने निर्धार केला, दादा मी तुम्हाला याच्यानंतर दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करू देणार नाही, दुसऱ्याच्या नोकरीमध्ये साल धरू देणार नाही, मी तुमच्या सेवेसाठी
करण्यासाठी कटिबद्ध राहील. मी तुमचं काम, हाताचं काम माझ्या भावाने सोडवलं, असा माझ्या भावासारखा मुलगा सर्वांना मिळावा एवढं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगते. आणि त्यानंतर माझ्यावर एक वेळ आली, माझ्यावर वेळ आलेली असताना सुद्धा आपल्या बहिणीचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, बहिणीला कसं सांभाळायचं, तर हे माझ्या भावाकडून शिकावं. आज मला 6 वर्ष पूर्ण झाली, मी माझ्या भावाकडे राहते. अहो, घरामध्ये 2 भाऊ असतात. दिवाळीला जर बहीण आली ना, तर भावाला वाटते या भावाकडे राहावं, त्या भावाकडे राहावं, 4 दिवस राहू नये. भाऊजाईला वाटतं नणंद कधी जाईल, पण माझ्या भावाला आणि भाऊजाईला माहित आहे की ही नणंद आपली जिंदगीभर आपल्यापाशी राहणार आहे. एवढं असताना सुद्धा माझ्या भावाने निर्धार केला आणि माझ्या भाऊजाईने ते परिपूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून मी खरंच आणखीन एक सांगू इच्छिते की अशा माझ्या भाऊजाईला जन्म देणारी माझी आत्या आणि मामा या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी यांचं सुद्धा कौतुक करते. कधी सुद्धा असं म्हणले नाहीत की तुझी नणंद तुझ्या घरी राहतीये आणि तुझ्या नंदाला तू सांभाळू नकोस, असे माझ्या आत्या मामानी सुद्धा कधी म्हटलं नाही. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की माझ्या भावासारखा भाऊ आपल्या सर्वांना मिळावा. बायकांना माझ्या समोर खूप जणी बसलेल्या आहेत. भावाच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क दाखवू नका ग, फक्त भावाची काय असते तर प्रेम मागा. मला माझ्या भावाचं प्रेम जसं मिळालं तसं सर्वांना तुम्हाला सुद्धा प्रेम मिळावं एवढी मी तुमच्या समोर माफक अपेक्षा करते. आणि माझ्यावर जेव्हा एक दुःखाचं संकट आलं भाऊ, त्यावेळेला सगळ्यांना माहित आहे की ज्या वेळेला आर्मी मध्ये जे असतात भाऊ तुम्हाला सुट्ट्या होत नाहीत. तुम्ही एकदा ड्युटीवर गेल्यावर तुम्हाला घरी येण्यासाठी अधिकार नाही. ज्या वेळेला आई वडिलांचं काय होतं त्यावेळेला तुम्हाला सुट्ट्या देतात. पण माझा भाऊ, मी ज्या वेळेला माझा ऍक्सिडेंट झाला, भाऊ माझा रविवारी मला सोडतोय, म्हणजे रविवारी भाऊ ड्युटी जॉईन करतोय आणि माझा बुधवारी ऍक्सिडेंट होतोय. आणि बुधवारी ऍक्सिडेंट झाल्यावरती तो त्यांच्या सिनियरला म्हणतोय की मला सुट्टी पाहिजे. सिनियर म्हणतात नाही, आम्ही तुम्हाला सुट्टी देऊ शकत नाही. पण माझा भाऊ म्हणतोय की माझी एकुलती एक बहीण आहे, तिला सांभाळण्यासाठी कोणी नाही, मला तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणून माझा भाऊ दुपारी 2 वाजता निघून दुसऱ्या दिवशी 2 वाजता इथं पोहोचतोय. आणि माझ्यावर जे प्रेम केलं ते माझ्यावर कुणी सुद्धा करू शकत नाही. उषा पायथ्याला बसून राहणारा माझा भाऊ आहे, उषा पायथ्याला माझी बसून राहणारी माझी भाऊजाई आहे, आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा, माझ्या ताईला काय झालं म्हणणारा माझा भाऊ आहे. असा भाऊ बायकांनो आपल्याला सर्वांना मिळावा एवढी मी तुम्हाला भावाकडून अपेक्षा करते. माझे बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या बांधवांना सुद्धा सांगायचंय, आई वडिलांची सेवा माझ्या भावाकडून समजून घ्यावी, बहिणीची सेवा माझ्या भावाकडून समजून घ्यावी, माझ्या वहिनीकडून समजून घ्यावी. माझ्या वहिनीने कसं परिस्थितीमध्ये काय काय दिवस काढले, आणि नवरा नसताना माझ्या 2 लेकरांची जिम्मेदारी आणि माझी जिम्मेदारी ह्या माझ्या व्यासपीठावर बसलेल्या अर्चनाने घेतली. अशी भाऊजाई मिळायला नशीब लागतं बायकांनो. त्यासाठी आपल्याला बायकावर भाऊजाईवरती प्रेम करावं लागतं, तेव्हा आपल्याला चांगल्या म्हणजे नशीबवान आपण असतो. एवढं या ठिकाणी वेळ खूप कमी आहे, मला बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आपण सर्वजण आणखी या ठिकाणी बोलणार आहेत. मी सर्वांच्या वतीनं मी माझे मनोगत झाले असं समजते. आणि पुढील कार्यक्रमासाठी आपल्याला आणखीन मला बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीयेत. मला माझे भावना अनावर झालेल्या आहेत, म्हणून मला बोलता सुद्धा येत नाही. पण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. भाऊ बोलणार आहेत, आमचे बंडू खांडेकर आहेत, दशताई आहेत, आणि पुन्हा आमचे भाऊ बोलणार आहेत, माझे भाऊ. त्यासाठी मी आपली सर्वांच्या माफी मागते आणि रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.